कन्नडा मराठी बोलणारा हा माणूस अचानक हिंदी बोलतो आणि जे बोलायचंय ते सोडून तिसरंच काहीतरी बोलतो. काय त्रास होतोय ते तुम्हाला सांगा, बोला, बोलून सांगा काय काय होतंय. हाँ यानी क्यों दिखूं अच्छा है जब चेहरे को दिख रहा है कुछ रहा है देखो अच्छा है कुछ भी नहीं पचना वाना नहीं उठना नहीं कुछ भी नहीं. हे गृहस्थ आमच्याकडे बोलताना त्रास होतोय म्हणून आले होते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कधीही हिंदीमध्ये बोलत नव्हते ते अचानकपणे हिंदीमध्ये बोलायला लागले. कन्नडा मराठी बोलणारा हा माणूस अचानक हिंदी बोलतो आणि जे बोलायचंय ते सोडून तिसरंच काहीतरी बोलतो. म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो तेव्हा त्यांना प्रश्न समजलाय असं वाटतं, पण जेव्हा ते उत्तर देतात तेव्हा त्यांना योग्य शब्द सापडत नाही, वाक्यरचना कशी करायची कळत नाही आणि ते जे शब्द जमतील आणि सुचतील ते बोलत जातात. और वो क्यों का बनता. ओके, याला आपण स्पीच डिसऑर्डर असं म्हणतो आणि या स्पीच डिसऑर्डरला आपण सेन्सरी अफेजिया किंवा जार्गन स्पीच असं म्हणतो. जार्गन स्पीच म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे आपण बोलतो ते काही प्रमाणामध्ये समजतं, काही प्रमाणामध्ये समजत नाही आणि आपल्याला जे नेमकं बोलायचंय ते बोलता येत नाही, पण मनामध्ये विचार असतात पण ते आपल्याला व्यक्त करता येत नाही. जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा होत नाही म्हणजे पॅरालिसिस होतो, पण ह्याच्यामध्ये हातापायाला कमजोरी येत नाही. जेव्हा स्पीच एरियामध्ये रक्तपुरवठा खंडित होतो त्यावेळेला होणारा हा आजार आहे, याला आपण सेन्सरी अफेजिया किंवा वर्निकेज अफेजिया असं म्हणतो. हा ओळखायला उशीर झाल्यास स्पीच एरिया रिकव्हरी करायला खूप वेळ लावते. याला औषध, गोळ्या, उपचार आणि स्पीच थेरपी असं देऊन आपण पेशंटला बरं करू शकतो.